त्यावेळेला आम्ही फक्त एवढं विचारतो, आता असलेले यादीमध्ये तुम्हाला काही बदल करायचे आहेत का? तुमचे ॲड्रेस बदलले का? तुमचं फोटो काही बदलायचं का? तुमचं नाव बदलले का? लग्न झाल्यानंतर किंवा काही कारणामुळे असेल तर बदलायचं का? असा काही बदल असेल तर आम्ही फॉर्म भरतो, नसेल तर भरत नाही. हे आपल्या समरी रिव्हिजनच्या प्रोसिजर आहे. आता सखोल पुनरीक्षणमध्ये काय करण्यात येणार? आज तारीखला, आज म्हणजे आपल्याला 20 जूनला, 20 जूनच्या तारीखला मतदार यादीमध्ये असलेले प्रत्येक मतदारांचा एन्युमरेशन फॉर्म तयार करण्यात येईल. म्हणजे काय? आज तारीखला म्हणजे 20 जूनला असलेले मतदारांच्या प्रत्येकांचे नाव, त्यांचे ॲड्रेस, बाकी सर्व एन्युमरेशन फॉर्ममध्ये प्रिंट करून मिळणार आणि ते घेऊन येणार प्रत्येक लोकांच्या घरी. आणि त्याला 2 प्रश्न विचारण्यात येणार. एक आहे की आज तारीखला आम्ही तुम्हाला दाखवत आहे ते सर्व माहिती बरोबर आहेत का? त्यांच्यामध्ये काही बदल झालेले आहेत का? बदल असू शकतात, नावमध्ये बदल असू शकतात, किंवा फोटो जुने झाले असेल तर बदल असू शकतात, ॲड्रेस बदलला असू शकतात. हे सर्व बदल करण्यासाठी संधी देण्यात येतील. दुसरा काही असू शकतात, आम्ही ASDD म्हणतो, ॲब्सेंट, शिफ्टेड, डेट आणि डुप्लिकेट. हे 4 कारण काय आहेत का मी विचारतो. ॲब्सेंट म्हणजे तो इथून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे, कुठे गेलेला आहे माहिती नाही, कुणाला आजूबाजूला असलेल्या लोकांना सुद्धा माहिती नाही, कम्प्लिटली ॲब्सेंट. ते दुसऱ्या ठिकाणी नोंद केला असेल पण इथे असलेल्या कुणाला माहिती नाही. शिफ्टेड म्हणजे इथे होते परंतु या नवीन ठिकाणी गेलेला आहे, तिकडे त्यांनी अर्ज केलेला आहे, तिकडे नाव आलेलं आहे, त्याला शिफ्टेड म्हणतो. आणि डेट तुम्हाला माहिती आहे, त्यांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा सर्टिफिकेट घेऊन, डेट घेऊन आपण करू शकतो. आणि डुप्लिकेट आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी डुप्लिकेट असेल तर शोधून काढण्यासाठी मोहीम ECI राबवत आहे. डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नामच्या सर्व जुळत असेल तर तपासायचे असते. आणि नवीन एक प्रयत्न चालू आहे की फोटो सिमिलर एंट्रीज, फोटो मॅच होत आहेत का त्यांच्या आधारावर डुप्लिकेट करणे. असं ASDD असेल तर ते सुद्धा विचार करण्यात येईल. एक, आम्ही भरलेले माहिती, आज असलेली माहिती बरोबर आहेत का, बदलायचं का? आणि दुसरा, तुम्ही ASDD ला आहेत का, या विषयासाठी करण्यात येईल. हे 2 काम महत्त्वाचं करणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या राज्यामध्ये 1,253 BLO कामावर असणार. काम मोठा असल्यामुळे BLOला मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही सूचित केलेलं आहे. काम मोठा असेल तर त्यांना मदत करण्यासाठी इतर फील्ड लेवल वर्कर्स आहेत, त्यांच्यासोबत काम करणार आहेत. आणि ह्या प्रोग्राम खालीलप्रमाणे राहणार. प्रशिक्षण 20 ते 29 जूनमध्ये होणार. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये आता सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन चालू आहे. म्हणून राज्यांनी विनंती केलं होते सेन्ससच्या हाऊस टू हाऊस एन्युमरेशन पूर्ण होईलपर्यंत SIRचं काम सुरू करू नये असं विनंती केले. त्याप्रमाणे ECIने ते मान्य केले. आणि हे आपल्याला सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन झाल्यानंतरच हे आपले SIR सुरू होणार आहे. आणि 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत आमच्या BLO घरोघरी येणार आहे हे तपासणीसाठी. या वेळामध्ये आपल्या मतदारांनी काय त्यांना माहिती द्यावे ते फार महत्वाचे आहे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला असलेल्या माहिती बरोबर आहे म्हणून सांगणे आणि ॲब्सेंट, शिफ्टेड, डेट आणि डुप्लिकेट बाबत माहिती असेल तर सांगणे. या व्यतिरिक्त आपण 2002 ते 4 मध्ये SIR पूर्वी झाले होते त्या वेळामध्ये आपण कुठे होते त्या माहिती देणे गरजेचे आहे. त्याला आपण मॅपिंग म्हणतो. त्या काम इंटरनली आम्ही 2 महिन्यापासून करत आहे. त्यामध्ये आजपर्यंत 72% मॅपिंग पूर्ण झालेले आहे.
म्हणजे आज यादीमध्ये असलेले लोकांच्या 72% मॅपिंग 2002 ते 4च्या यादीसोबत झालेलं आहे. 2 ते 4 असा का आम्ही शब्द वापरतो? सर्वांनी लक्ष ठेवावे की आपण आज कुठेही मतदार असेल तर महाराष्ट्रामध्ये 2002, 3, 4 मध्ये तुम्ही कुठेही असेल तर किंवा तुमच्या आई वडील देशामध्ये कुठेही असेल तर चालते. आज मी कोलाबामध्ये आहेत किंवा पन्हालामध्ये आहेत किंवा आपण नाशिकमध्ये आहेत, परंतु 2002, 3, 4 मध्ये मी होते नागपूरमध्ये होते किंवा मी चेन्नईमध्ये होते, दिल्लीमध्ये होते. देशामध्ये कुठेही असेल तर चालते. या शोधण्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशननी त्यांच्या वेबसाईटमध्ये voters.eci.government.in या वेबसाईटमध्ये पूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याच्या एसी निहाय जिल्हा निहाय यादी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण पाहू शकतात आणि तिथे आपण राज्य जिल्हा एसी निवडले. तुम्ही कुठले भागामध्ये मतदान केले तुम्हाला माहिती नसू शकतात, मान्य आहे, परंतु आपण कुठले एसी मध्ये होते, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये होते, मतदारसंघामध्ये होते, ते त्यावेळेचे आमदार तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या मतदार संघाचं नाव आठवत असेल, त्याप्रमाणे आपण आपले नाव टाकून शोधलं तर आपल्याला नाव मिळतील. तुम्ही लोकल लेवलपर्यंत पार्थपर्यंत गेला तर पटकन 3-4 नावमध्ये आपले नाव मिळतील. नसेल तर तुम्हाला नावाच्या संख्या जास्त येतील, त्यांच्यामधून आपल्याला आपले नाव बरोबर कुठे आहे शोधून काढायचे आहे. तो आपण हे आम्ही करत आहेत. प्रत्येकाने फार काळजी करू नये, आम्ही करून येत आहेत. परंतु तुम्ही समजा मतदार परराज्यातून आले, आमच्या बीएलओना कळणार नाही तुम्ही कुठून आले म्हणून. तो येताना आपण कमीत कमी एवढं सांगावे की आपण कुठल्या राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कुठल्या मतदारसंघामध्ये होते एवढं माहिती सांगितलं तर आमचे लोक शोधून काढणार.